हो बस 15 ते 20 मिनिटाचा टाइम आहे आता. 11:15 होऊन राहिले. 12 वाजता बरोबर आपल्याला मिस कॉल येईन द्यायचा. सध्या ती इरीवर आहे तर भरणं भरून आता तिथे चालले. देव म्हणजे तिथं जेवायला बसले की ते आपल्याला मिस कॉल लावणार आहे. त्यानंतर आपला दांगडो सुरू होईल. समजलं ना? बाकी काही अडचण नाही का आता? सगळे ओके राहता, काही टेन्शनचं काम नाही. झालं भाऊ काय खरं एटी बेचते भाऊ मग काय तर अरे म्हणलं काय करा लवकर सांगत असते त्याले. काय होते 10-5 मिनिटं आधी असतं तर ते बाकी बाजाराचं काय म्हणते भाऊ बाजार जमला का आपला ते पाहून आले का म्हणलं तुम्ही. हो आता देवीत असेल ते 2-4 फुट्टे आता त्यानं मांडलं दुकान मांडलं तर सगळं पद्धतशीर झाल्यासारखं असेल म्हणा. तरी मी एक चेक करून येतो. म्हणजे कसं ओरिजिनल वाटलं पाहिजे. भूताचा बाजार मग कसं असते 4-5 दुकानं असं तसं म्हणजे वाटलं पाहिजे ना त्याला. ते आता शांताराम इथं आणणार आहे ना. म्हणून म्हणलं कसं आहे त्याला पूर्ण बिलकुल आता असं ओरिजिनल वाटलं पाहिजे की जेणेकरून आपण भूताच्या रावटीने आलेलो आहो. तेच म्हणलं चला आता मी येतो पाहून तिकून. शिवलाल चालतं का झुंबर? चाल तू चाल जरासं पाहून येऊ. काही राहिलं सुईल असेल तर 15-20 मिनिटात चेक करून येऊ. तुम्ही बसा आता इथं. ते डगले काढून घ्या जरा भर. गरमी होत असेल तर ते टेंबे इजून टाका. अजून डिझेल नाही आपल्या पैशात. अजून काय नाही पेटवा मग उलीस डबकीत 2 लिटर आता. चला आता तर बा झुंबर. बरोबर या मग आम्ही बसतो जरा बरी इथं. तोपर्यंत काय करा मग आता 15-20 मिनिटात येईनच ना. तुम्ही आम्हाला फोन करता त्याचा फोन आला की या तुम्ही ते बाजाराचं टापटीप पण पाहून या. बसा रे बा बाकीचे जा तुम्ही आता. आले का हो बा तुम्ही सांगणारे ना आम्ही ऐकणारे. मांडले दुकानं मांडले म्हणलं ते गद्यावर ओझं आणलं ते एक भाजीपाल्याचं आणि माठाचं आणि काय सरा तालतंबोरा ते भातक्याचं लावलं ते आलं भाऊन. इकडे कटिंगचं आहे यायचं आणि बाकी तिकडे आता टरबूज फरबूज आहे ते 2-4 खोपड्या आणि भाजीपाला आणि सांगा आता अजून काय करावं लागते बाबा. काय राजा देवीदास तुला काही मजा कसं वाटते बा. अरे सऱ्या गावावर आलेलं संकट आपण दूर करायसाठी हे आपण आता सोंग करून राहिलो. आता बड्डावर काही आपण जिंदगीत तरी आता समजा बाजार भरवला का आणि आपण पाहिला का. पण आता हे याच्यासाठी करणं आहे की जेणेकरून बा त्याला वाटलं पाहिजे की नाही बा इकडे भूताचा इलाका आहे इकडे राहण्यात मजा नाही. म्हणजे गाव सोडून जाईन बा ती अशासाठी आपला प्रयत्न चालू आहे. म्हणून तुला आता कसं आहे थोडीशी तकलीफ झाली म्हणा. तुझ्या जिथं बरंच सामान आहे माईच्या मिरच्या आहेत असं आहे तसं आहे. कसंही करून आपल्याला त्याला हँडल करायचं म्हणजे उद्या ती इथं राहायला नाही पाहिजे. माय तर डोक्याला लागून नाही राहिलं बा. तुम्ही सांगून राहिले तसं तसं ऐकून राहिलो. आता काय होते पुढे आणि काय नाही. बरं आता पुढे काय आहे मग समजा आता नियोजन पुढचं कसं काय आहे आता. आता पुढचं नियोजन म्हणजे काही नाही. आता बस इशारा आला शांतारामचा की ढोल ताशे सुरू होईल मोठमोठ्यानं कल्ला सुरू होईल. मग ती त्याला सांगन की बा कायचा कल्ला आहे. तर मग ते म्हणून बा भूताचा भूत कोणती आहे. तर मग ते कसं आहे त्याला बरोबर हिशोबानं बाजार पापर्यंत आणायचं आहे. ते काम शांताराम करणार आहे त्याच्या हिशोबानं. त्याची आपल्याला काही घेणं देणं नाही. फक्त आपल्या बाजारामध्ये आल्यानंतर तुम्ही बरोबर हँडल करा. हो ना हो तुम्ही ते जमाना करून इथं आणसान त्याले. इथं आल्यावर मग त्याला आम्ही दिसणार नाही का. आम्ही दिसून राहिलो ते तर म्हणून हे गावातलेच लोक रामपूरचे. काहून की डगला जर घातला आम्ही तर आम्ही सौदा कसा करू. ते हात बाहेर कसे काढू. मोठा घोर आहे ना ते. भाषा कोणती वापरा. हो ते सांगायचं राहील तुम्हाला. तर ते शांताराम त्याला पटवून देणार आहे बरोबर की हे जे माणसं आहे हे आपण आल्यामुळे बा माणसाच्या रूपात आलेले आहे. हाय हे भूतच. आणि आपली भाषा जी आहे ती आपली भाषा अलग राहील. कारण की आपली भाषा उलटी राहील. भूताचं सगळं उलटं कार्यक्रम आहे. तर आपल्या भाषेचाही उलटा कार्यक्रम राहील. त्यानं जर म्हणलं आलो तर तुम्ही लुवा लुवा करायचं. चला लुवावाले लुवावाले लुवावाले. मिरची म्हणलं तर चिरमीवाले चिरमीवाले चिरमीवाले. असं म्हणायचं. पाणीपुरी म्हणलं पाणी निपा 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 निपा. रिपू 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 पाणीपुरी पाणीपुरी. असं बरोबर आपल्याला उलट्या भाषेत बोलायचं. म्हणजे जेणेकरून त्याला वाटलं पाहिजे की नाही बा हे अलगच लोक दिसू राहिले. पोले का कंदील बुडा भाषाही शोधून काढली ना. म्हणजे समजा मला माठ म्हणत असलं तर ठमा 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 चलो ठमावाले नाही. बरं बरं ठीक आहे बुवा आता करतो आम्ही. काय तुम्ही सांगा ना आम्ही तसं तसं करतो. झालं बाकी दुसरं काय करावं लागते. त्याला बाजारात हिंडला की त्याच्या लक्षात येईल की बा हे अलगच प्रकरण दिसू राहिलं. आणि ते दाताच्या फण्या दिल्या ना तुम्हाला मी आणलेल्या बाजारातल्या याच्या जत्रेतल्या. ते घालून घ्यायचा बरोबर. म्हणजे फंटे दात दिसले पाहिजे. हो ना ते आहे ना आमच्या खिशात आहे सगळे जोडायचे. काही वांधा नाही. मग आम्ही ते डगले घालायचं काम नाही ना. ते शांतारामला सांगितलं ना तुम्ही बरोबर काय सांगाच ते सगळं सांगितलं आम्ही तिथे. शांताराम बरोबर ते सगळं सिच्युएशन क्लिअर करणार आहे. तुम्ही फक्त तुमच्या पद्धतीने चाल द्या उलटा कार्यक्रम. चला येऊ का मग आम्ही आता. आम्ही तुम्हाला मिस कॉल करतोच तेव्हा. पहिले तिकडला तुम्हाला भोंगा आवाज ऐकू आला ढोलताशाचा. ढोलताशे सुरू झाले की समजा तुम्ही तयार राहा. तिथून 15-20 मिनिटात त्याला इथं आणणार आहेत ते. बरं मग पाहू आता वाट जरा आता नाही का. 5-10 मिनिटात येईलच समजा. आता 12 वाजून राहिले. बस 12 वाजता फोनच येते आपल्याला त्याचा. मला म्हणे ते 12ला फोन करतो म्हणे. तिथं गेलो की जेवायला बसले की लावतो म्हणे. तर म्हणलं लक्षलं घे तुमचं आपलं कटिंगचं दुकान आणलेलं आहे ना खुर्ती गिरती. व्यवस्थित आहे ना तिकडे. असं कसं हो आणलं ना बा समोरच आहे बिलकुल रस्त्यावर. तुम्हाला दिसलं नाही का ती खुर्ची तिथं समोरच आहे. तुम्ही आले तिकडून. हो का असं अंधारात लक्ष नाही आमचं. बरं ठीक आहे. म्हणजे मोक्यावर आहे का पहिल्याच ठिकाणी. बरं ठीक आहे. बाकीचं तर मग आहे तसं दुकानात तिकडे रिकाम्या खोपड्या आहे. चला जमलं मस्त जमलं. वातावरण पद्धतशीर वाटून राहिलं. असं वाटते की खरोखर हे भूताचा बाजार आहे वाटते. चला 4-5 दुकानं या इलाक्यातले आलेले भूत. चला बाकी काही विषय नाही. येतो मग आम्ही. पाहू आता वाट आता काय होते तर आम्ही जातो तिकडे ढोलताशेच तिकडे. तुम्ही तयारीत राहा.
अरे काय काही येऊन राहिले तुम्ही? पाणी आणायला गेले का अमृत आणायला गेले? हा या ना बा, वाट पाहून राहिला ना, मग इकडे लट्टायला ना. हा काही येता तुम्ही? अरे येऊन राहिला ना, येऊन राहिला ना. इथं आता पाण्याला आमचं आम्हाला माहिती दोर पुरे नाही, हातभर दोर कमी पडला होता. मग काय आता तेच तर आता शेला बांधला बाबांचा, ते पाणी काढलं, मग खाली गेलं ना पाणी. पण पहिला दोर पुरे नाही. हो झाला आता, काढलं. हो बस आता भरलं आम्ही निघतो आता. हो येऊनच राहिलो 2 मिनिटात. हा हो, ठेव फोन ठेव. बापराच्या बबन मोबाईल पडला नाही रीत, सांग आता किती घोर झाला. अरे बाबा सांग आता, ते मोबाईल सापडते का आता? एक तर अंधारात वरच तर दिसत नाही. हा इरीत गेल्यावर काय दिसणार आहे? हा आता सकाळीच पाहा लागणार आपल्याला हे. हो काही ताल बसत नाही आता. काय राजा 15,000 नुकसान झालं मग काय तर. हा 15,000 घेऊन गेलता ना पोरीनं मले, सांगा नाही का आपत आता. हो त्याच्यात किती माय आता, फोन पे हे ते सबंध त्याच्यात आहे ना. हा किती घोर झाला हे. हा पहिले काढा लागणार ना ते. आणि आता जमत नाही ते, कोणाला माहित आहे? आपल्यालाच माहिती पडला म्हणून. हा मग तुम्ही मुकाडून राहा, नाही तर सांगसान कोणाला पडला म्हणून. हो एखादा काढून घेऊन जाईन. हो दुरुस्त केला 1,000-1,500 लावले लावून कामी, म्हणून म्हणलं मुकाट्यानं राहा आता. उद्या पाहू काय याचं. पण हे भूताच्या पै आपलं हे 15,000 नुकसान झालं माय. बरं जाऊ दे पण आता मिस कॉल आता तायचून मार लागेल त्याले. अरे बाबा आपण झाले आता. अरे माझ्याची बॅलन्स नाही ना, आउट गोईंगचं नाही आहे माझ्या. इनकमिंग कसे फोन येऊन राहिले ती आता 2 दिवसात बंद होते. हो लय सूचना येऊन राहिल्या मला, मेसेजवर मेसेज. हो फोन आले ते 2 खेपत्या बाईचे मला टाका म्हणे बॅलन्स. हो आता किती घरावर कुठे आले? काय माणसं आले का? मेल्यावर का बॅलन्स टाकता का तुम्ही? बॅलन्स तर टाकत जा बाबा. ते आता नाही होत बा तुमच्यासारखं. 350-400 रुपयाचं बॅलन्स आहे ना एका महिन्याचं. मग असं वाटतं टाकू उद्या. हो, पण आता काय करा. हो चला पाहू काही ना काही मार्ग निघूनच. हा हो चला घ्या भरणं घ्या. देव म्हणजे जेवण पाहू मिस कॉल मग. तर त्याला म्हणता आता म्हणाले का मा मोबाईल रे काय लय चांगला मोबाईल होता ना. चल बस जाऊ दे पाहू सकाळी आता काय होते. आता हे रातचे काय होते पहा चला. चला हो देवण हो चला चला, मला जेवण करू पटकन आणि उतरा खाली. बरं झालं बा आले तुम्ही. मी आता मला येता का नाही. हो ना फोन लावता आता माझा फोनही पुरा डिस्चार्ज झाला. फोन लावलो घरी लावला इकडे लावला. हो आता बा चार्जिंगला लावायला गेलो मी वरे. हो आता आणलं होते बरं पिन म्या. हो पाहत येत करंट नाही. हो आता ते जोडजाड करतो मी, उद्या सकाळीच पाहा लागणार आता. आता आपण हो शांतरा भाऊ आता काय ना मिस कॉल द्या तुम्ही. हो जाऊ द्या आता. हो जे होईन ते पाहून घेऊ पुढे आता. हो आता भरणं ठेवू द्या मला खाली, आता वजन होऊन राहिलं. काय उशीर होय करायचा तुम्ही, किती उशीर लावला हो. हा पहा बरं आता वाट पाहून राहिलो मी, थकलो राजा. शेवटी मला वाटे जेव्हा आपण मिळालं जाऊ देवा येते. हो चला आता. हो घ्या बरं पटपट प्लेटन करा. हो सुरू करून दे फटकं. चला घ्या लवकर ठेवा दिन चला. घ्या आता शांतरा भाऊ भेडू आले का? हा जाऊ द्या उशिरा का होईना, लेट पण थेट. हा करा सुरू. अरे बापा रे काय तळका हो. आपणच तडका मारून राहिली भाजी राजा हे. हा काय होय काही जमाल कुठं तर नाही ना याच्यात. आता अरे काय सकाळी आम्हाला लावायचे आहे का? अरे तू ना आम्ही सारखंच जेवून राहिलो ना. हा का त्यासाठी आता का स्पेशल भाजी बनवली आम्ही? नाही बा काही सांगता येत नाही. हो ना म्हणून तर मी तुमची प्लेट मी घेतली, माहिती तुम्हाला दिली. म्हणून सांगू राहिलो तुम्हाला. पायदा बा असं तर आता सांगा. ते तेवढं बळ नाही लागत नाही. हो ना म्हणलं मॅडम आहे का? अरे नाही रे बाबा तसे धंदे आम्हाला नाही येत म्हणलं. हा खाऊ घाला तर चांगला खाऊ घाला. मग काय घ्या आता, शेवटी आपण शेजारी आहो ना. पण नाही म्हणलं मोबाईल का आहे का घरी, फोन लावत होता मला थोडंसं म्हणजे. हा बाईला आता सांगा लागणार ना, लय उशीर झाला आज. हो नाही तर मी हे बा इथं 11 वाजताच्या पुढे थांबतच नाही इथं. हो आपली लट्टा होती. हो म्हणून म्हणलं कसं आहे. हो एक तर आता ते चकवाचं पाहिलं आपण. हो तर म्हणलं मोबाईल असेल तर मी एक मिस कॉल मारतो घरी. हो कसं आहे थोडंसं मग तिला वाटते बा येते मग. अरे तुम्हाला तेच तर सांगितलं मॅ, माझा मोबाईल पुरा डिस्चार्ज झाला. आणि ते माझे जे पिन आहे का नाही, मी तिथं खोपडीत पिन गिन तयार सगळं केलं ना. हो मॅ तिथं आपल्याला कसं चार्जिंग लावता येते, पण ते प्लग लगायचा करंट नाही दाखवून राहिला ना. आता उद्या टेस्टरनं पाहा लागेल ते काय आहे ते वायर निसटला का तो. तर अरे मग खोपडीत नाही का अंदर असं नाही का प्लग एखादा अंदर नाही का ना. मला एक बोर्ड बनवा लागते अजून, उद्या पाहिजे ना सकाळी बनवतो मी. हो आता जाऊ द्या ते. हो काऊन तुमचा मोबाईल काय झाला, तुमच्या मोबाईलवरून द्या ना तुम्ही. आता काय सांगता येत नाही हे चोराचं. अरे बा माझा मोबाईल डिस्चार्ज झाला ना, म्हणून तर म्हणून राहिलो तुले. बबनचा झाला, बबनच्यात बॅलन्स नाही. जाऊ दे जाऊ दे. हो आता जे आता वरच्या हाती आता काय होईल तर. हो घ्या सुरू करा, जाऊ दे तिकडे जेव्हा. मग इतकं टेन्शन घेत असते का? घाम करून राहिला तुमचा राजा. इतकं टेन्शन नाही घेतलं पाहिजे, इतकं भेट असते का? हा सांगून द्यायचं सकाळी, नाही झालं डिस्चार्ज झाला बा मोबाईल. हा खरं बोलायचं काय ते काय खोटं काय बोलायचं ना. फोन नाही लागत एवढं काय भरून राहिलं, इतकं नसते काय भरायचं. याले काय सांगा तिकडे वाट पाहू राहिले असते ना ते. हो ना दबडे काही वाजवा म्हणून. हो ना आता ते काय म्हणते काय होते काय सांगा. अरे हो ना तसं नाही ते, पण कसं भ्या लागते वा. हो ना घाय बरा लागते, पण इतकं नाही ना. तुमचं म्हणजे चेहरा असा लालच पडला ना म्हणून म्हणून राहिलो. हो ना बाईस तशी आहे ना आमची. हो जाऊ दे घ्या आता जेव्हा तुम्ही. जेव्हा आमचं आम्हाला माहित होता. घ्या आले का बाजार भाऊ? काय राजा काही कसं 12चा ठोका काही होते म्हणलं का सकाळी दिवस निघते आता. काही येते इशारा द्यायचा. हो ना आम्ही बसलो इकडे दोघं तिकडे कटायला, शेवटी झाडाखाली अंग टाकले त्यानं. हो तुम्ही दिसले आम्हाला येता नाही. मला चला झालं वाटते काम. काय म्हणते कसं काय काऊन टाइम कोण लागू राहिला म्हणलं. आम्ही त्याच विचारत आहो ना की बा अजून आला कोण नाही मिस कॉल. 12ला बरोबर येते म्हणा. 12 वाजून 5 मिनिटं 10 मिनिटं आता 15 झाले. हो ना शिवला लाव बरं फोन. हो लाव फोन आपणच लावता जाऊ तिकडे. का म्हणलं कधी पाहिजे काही फोन तर काहीच रिस्पॉन्स नाही देऊ राहिला. टूक नाही टिक नाही काहीच नाही असं म्हणजे. बेलही नाही चालली. स्विच ऑफही नाही म्हणत काहीच नाही असं. बिलकुल बंद दिसून राहिला मला मोबाईल तर. आता कसं काय झालं म्हणा. आता काय झालं असं म्हणा, अचानक काय झालं आता. नाही बहुतेक मला वाटते हो चार्जिंग संपली असेल मोबाईल द्यायची असं वाटते मला. बंद पडला वाटते. जाऊ दे ना बबनचा आहे ना, बबनला लावतो 1 मिनिट. हो 1 मिनिट.
ये प्लान की वैधता समाप्त हो चुकी है। सेवाएं जारी रखने के लिए तुरंत रिचार्ज। काय म्हणते म्हणलं, कोण बाई कोण बोलली, कोण हे ते, कोण बोललं म्हणलं, काय म्हणते ते? अरे बाबा काय तुम्हाला समजत नाही. अरे म्हणलं इन्कमिंग बंद झालं त्याचं. फोन नाही लागून राहिला त्याला. रिचार्ज करा मग रिचार्ज. आता आले आपत आता सांगा. शांताराम फोन बंद करून ठेवला आणि याच्यात बॅलन्स नाही. आता किती आपत झाली, मिस कॉल कोण देणार आहे? त्याला मग आता हे आता डगले काढावं का राहू द्या म्हणलं आम्ही. हो काय म्हणजे कार्यक्रम आहे आपला का नाही आहे काही समजायला मार्ग नाही. सर कोणता दिसून राहिला मला. एखाद्या वेळेस येते अडचण, काहीतरी प्रॉब्लेम झाला असं आम्ही जातो ना. मी शिवलाला जातो, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. चल बरं शिवलाल. चल रे बा चल. मग शिराम आपण तिघं जण जाऊ. तिथं जातो आम्ही आणि तिथं गेल्याबरोबर वातावरण समजलं की मी तुम्हाला फटकन मिस कॉल देतो. इकडे येऊ ना. तिघाजवळ मोबाईल आहे, तिघाच्यात बॅलन्स आहे, चार्जिंग आहे. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. फक्त 10 मिनिटं लेट लागायचं. चाललो आम्ही आता. चल रे बा शिवलाल चला आता. जा लवकर जा, नाही तर ते बाजाराला उठून चालले ते. ते दिवस होतं काही सांगतात नाही बरं. माणूस आहे ती लवकर जा लवकर. शिवलाल पाय म्हणलं कसे वरपून राहिले भाज्या मस्त. देखाचे काय फोन लावणार आहे. फोन बंद करून देखाचे सण रट्टवून जेवून राहिले. चला तसा ते शांत्याला सांगतो जराशी. चल शांतराव बाकी मावळत भाजी राजा. एक नंबर बा गमलं मला. अरे काय टेन्शन नको घेऊ मग तू आता भाजीचं याचं त्याचं. 2 दिवस आड बिलकुल आहेस म्हणा. हाव ना आपण टेन्शन नको घेतो. घे घे मार फुरकी मार. मला फुरकी मार अजून. आम्ही देतो जांबू तिकडे. नालाय कोणाचा शांती आहे. अरे मला काय शांताराम अरे बाबा काही सांगितलंही नाही राजा. काय असं आहे तसं आहे भाजी आहे बा. काय आलो नसतो आम्ही. काय असं ते कॉन्ट्रीब्युशन काय द्यायचं असतं दिलं असतं 5-50 रुपये. अरे बाबा रे तडशा वाटते नाही का. हो ना हेच म्हणते ना बा अर्धा खंड काय पडते. झालं मारते उपाशी आता. अरे काही नाही बा हे आता आम्हाला म्हणे शेजारी आहेत ना आपल्या आता बनवू म्हणे बा. मग बनवला आता काहीतरी. हो ना लय राजा पण गेले झाले आमचे पाण्यासाठी. मग काय तर तुम्ही इकडे कुकडे काही नाही बस इकडे चालता घराकडे चाललो होतो. मुंगशिरामच्या वावरात चक्कर टाकायला आलतो. काही रोईगी हे ते. चला म्हणलं जरा इकडून जाऊ बा काय आहे काय नाही तर जरा वास येत जा का मग. आलं चल गड्या पाहू काय आहे तर. बरं झालं आले एरिया आता आम्हाला धकून नाही राहिले का. शिल्लक बनला आज थोडं. काय भूकमुळे झाली आमची. चला या तुम्ही थोडं थोडं घ्या. असं म्हणतं का. बरं चला घ्या बा. काय वळा आला तर काय हुकवा नाही का. हो ना जेवून घ्या. शिवल्याला पाठवून द्या फोन करायला. आता यायला म्हणून लागून लवकर फोन लावा. अरे मी काय म्हणतो खंदीलाबाजी एक काम करता का. आपल्या घरी फोन लावा बरं. हो ना काय यायचा फोन आता डिस्चार्ज आहे. माया बी आता डिस्चार्ज झाला. यायच्या बॅलन्स नाही बबनरावच्या. शिवला एक फोन लावून दे बरं घरी. माझ्या घरी फोन लावून दे म्हणा उशीर होते म्हणा मला. आलं लक्षात आलं आता नाही का. जरासे अडचणीत होती. बरं 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 फोन डिस्चार्ज आहे का तुमचा. बरं लावतो ना मी लावतो. घ्या तुम्ही कंदिलाबाजी. बसा तुम्ही मला काही जेवण नाही लागत. घ्या म्हणलं प्लेट काही हरकत नाही. जा वाळवा जरा रस्ता वाळवा. शिवलाल हो गेले ना आता बघा हे बा त्याचाच फोन आहे आता. बस मिस कॉल आला आपल्याला. थांबा मी उचलतो आता काय म्हणते पाहतो. बोला शिवलाल भाऊ काय म्हणते पोझिशन कसं काय बोललं. अरे काही नाही बा सगळं व्यवस्थित आहे. बस फक्त आता तुम्ही तयारीत राहता. कारण की कसं झालं शांताराम भाऊचा मोबाईल जरा डिस्चार्ज झाला. बबनरावच्या हे नव्हतं बॅलन्स म्हणून म्हणलं अडचण आली त्याईले. तर आता मी आलो फोन लावायला तुम्हाला म्हणूनच फोन लावला. आणि ते दोघं जेवून राहिले. आता ते रमत गमत जराशा गोष्टी करतील आणि त्याला भेवाडून देतील. नंतर बरोबर आता तुम्ही साधारणतः 5 मिनिटानं तुम्ही वाजवणं सुरू करा. बस आता त्याची ते प्लेट वाळणं सुरू आहे. ठीक आहे. चला ठेवतो मग आता 5 मिनिटानं बिलकुल तुम्ही आता घ्या तुमचे ते बँड पार्टीवाले सगळे बोलवा. आता जिथे कोणी झोपले असतील ते करा द्या. आणि त्या बाजारवाल्याला म्हणा टाईट राहा म्हणा आता. बरोबर हो ठीक आहे. चला रे चला पोट्टे झाडा घालचे. चला घ्या घ्या मला ढोलताशे. चला झालं रे 5 मिनिटात सुरू करावं लागते. ते आपल्याला टेबे पेटवा लागणार बा. हॅलो हो मी काय म्हणतो 2 लिटर डिझेल आपल्याजवळ. त्या झाडाखाली ठेवली आहे डबकी. टेबे पेटवू टाकू. म्हणजे कसं टेन्शनचं काम नाही. म्हणजे माल वाटला पाहिजे ना. ठीक आहे चला जा लवकर घेऊन ये. लय उशीर केला जेवायला. 12:30 वाजून राहिले. हो ना मी तर म्हणतो मला डबल वयाने आली आता. 8:30 जेवलो मी. तर आता तुम्ही म्हणे बा मिनता केल्या म्हणून 1 प्लेट जेवा म्हणलं जाऊ द्या. पण आता इतकाला उशीर नका करत जाऊ बा. कसं एरिया चांगला नाही बरे. इकडला जे एरिया आहे ना थोडंसं म्हणजे पाच जा जरा सांभाळून. हो ना इतका उशीर काही करतो का मी. तुम्हाला तर माहिती आहे मी 11च्या पुढे वावरात थांबत नाही. पण आता ते काय सांगा आता एक इग्न झाले ना. विचारा देवमन भाऊले काय झालं म्हणून. जे काय झालं काय म्हणतो काय झालं बा देवमन काय झालं. काय सांगा ते चकवा आलता. याच्याच रूपात शांताराम भाऊ इथं भाजी करून राहिले समजा झाला स्वयंपाक. मी इथं बसतो म्हणे तुम्ही पाणी आणा. इरीवर गेलो तर पहिल्या इरीवर आम्हाला हेच दिसले बसू. दुसऱ्या गेलो तिथे बी हेच. मग आम्ही कसं लट्टावले आम्ही आलो पयत. तर इथंही तेच. म्हणून कसं आम्हाला त्याच्यात झाला टाइम पा. मग हे गेले आणाले. मग यायचं म्हणते काय झालं मग तुमचं. अरे आता काय सांगा तुम्हाला रोज आता मी त्या इरीचं पाणी काढतो तिथं दोर असते रोजच. पण ते दोर आज पुरे नाही राजा. सांगा बरं आज रात्रीतून पाणी कमी झालं का. म्हणजे काही ना काहीतरी असंच काही तिथं. म्हणजे काहीतरी म्हणजे काही गंभीर प्रकरण आहेच का नाही. अरे बाबा पाहिजे बा जरा कसं वातावरण खराब आहे बरं. तुमच्या भोवती जरा संकट दिसून राहिलं मला. कारण की तुम्हाला इरीत लोटाचा विचार असेल त्याचा इरादा असेल. पण तुला वादी किती आहे का कमरीले. वादी आहे ना मायले. मायला वादी किती आहे कमरीले करदोड्याले. अरे बाबा लय योग सुद्धा तू. नाही तर बा तुला इरीत लोटलं असतं भाऊ. सांगतो ना कारण की या एरियात आता सध्या तुम्ही सांगू राहिले ना हे गोष्ट काही खोटी नाही बरं. मग आबाजीनं अनुभवलेली आहे गोष्ट. तुम्हाला काय सांगा आता असं म्हणजे काय आलं अनुभव मग तुमच्या आबाजीने म्हणजे नेमकं झालं काय म्हणलं.
आणि कसं आहे घटका काही चांगली नाही आहे, या घटकेतनी तुम्हाला सांगा तुम्ही भ्यायचे होय. हा कसं आहे घटना लय खराब आहे ती. बरोबर आहे नाही का, ही त्यातला सामील आहे. हा मला फसवासाठी आले ते म्हणजे भेवाडून देतील जेणेकरून पळायला पाहिजे. हा पण आता समजलं मला तुमचं. काय काय करते ऐका फक्त. बरं बरं सांगा ना, पण तरी बी आम्ही भेट नाही काही गाव शांतरा आहो ना, आता इतके जण असल्यावर भेव लागते का, बोला. कोणत्या बाबूजी काही ऐकू आलं तुम्हाला, काही आवाज घेऊ असा. मला ऐकू आल्यासारखं झालं बा. असं कल्ला केल्यासारखं कोण. नाही नाही नाही, आता नाही नाही, हे 10 वर्षापासून अशीच आवाज येते तो. हो असा आवाज आला समजा की आता समजून घ्यायचं की बा ढोल ताशे वाजते आता काहीतरी. हो म्हणजे त्याचं तांडव सुरू होते भुतायचं. आपलं जे बड्डा आहे ना तिथं समोरचं, इथून दिसते ना आपल्या खोपड्याहून. हो त्याच्यावर काय आहे, बहुतेक गाव होतं वाटते कोणतं तरी. हो म्हणून तिथं काय होते, हो असा आवाज येते पहिले आणि तिथून 2-3 मिनिटात असा वाजवणं सुरू होते. आवाज सांगतो ना तुम्हाला, ढोल ताशे आणि काय काय सांगूच नका. हो लय खराब काम. पाहा तुम्ही आता ऐकू येते कधी. हा पाच तुम्ही. हो मी अनुभव घेलाय नाही. बरं तुम्हाला सगळं माहिती वाटते बा इंका पहा बरं. हा म्हणल्याबरोबर तिकडे वाजलंय बी बा. हा म्हणजे तुम्हाला अनुभव चांगला चांगला दिसून राहिला मला. हा काय काय कसं काय असते अजून हे? काय आता तुम्हाला सांगा तर खोटं वाटत. अरे मध्ये सगळं माहिती आहे ना काय तर. तू पाहिलं टिनावून पाहिलं तुला दिसेन बी, टेंबे गिबे दिसन तुले. असे टेंबे लावते तर नाचते तर ते. आणि काय नंतर तर तुम्हाला ऐकलं ना तुम्ही, तुम्ही हपचे कसं जा. हो महाबाजीने सांगितलं मला. मराठ्या एक दिवस आणि मला सगळी गोष्ट सांगितलं महाबाजीनं. तुम्ही पाहा ना टेंबे दिसते का नाही ते पाहा ना, वरून पाहा ना. म्हणता नाही हो का टेंबे गिबे असे. बरं पाहतोच मी खोपड्यावर तोडून. एक मिनिट हा. हो पाहू द्या आता. अरे बापरे लगा लट्टाली बा माहित. काय ठेंबे होता काय हो राजा. किती लोक आहे ते. बाबा 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 किती भूत आहे हो. काय विचार करू नको तू. हो ये लवकर इकडे. हो लय पाहू नको बा ते. हो ये इकडे ये. हो राहिलं जेवण राहून जाईल. ये इकडे इकडे पहिले मग सांगतो तुला. ये इकडे सगळं सांगतो ये. सांगता राजा हे पाहून असता माणूस आहे बा. रातभर झोप नाहीत मला. हो आलो आलो समा 1 मिनिट. आबाजी आवाज कमी झाला म्हणलं. हो गेले का होतले का झालं वाटते आता द्यायचं नाही. हो जे काय वाजवा असते वाजवलं गेले वाटते. ते बंद म्हणजे आता बाजार नाही का त्याचा. मग हो वाजवलं झालं की ते बाजाराला जाते सगळे भूत. मग सगळ्या एरियातले जितके भूत तिथं आलेले आहे ते बाजार करते तिथं. अरे या हद असते ना हो आबाजी, हद असते ना. हो बाजारान गिजार काही आपलं राजा. हा मला तुम्ही भेवाळून देऊन राहिले बा असं वाटते मला. हा भूताचा बाजार राजा काही पाहिला तुम्ही, कोण सांगे तुम्हाला आणि तुम्हाला कसं माहित. बरोबर आहे वाटतेच ना, खोटंच वाटते कोणाले. आता मलाही खोटं वाटते ना. माझ्या आबाजीनं मला सांगितलं होतं म्हणे बाबू म्हणे यायचं हे वाजवणं झालं की यायचा बाजार भरते म्हणे. मला अरे हुट. हो शक्यच नाही म्हणलं बाजारन गिजार कायचा आवाज असेल म्हणलंय. हो तर मग मी शेवटी एक दिवस हो हिंमत केलीच काय ती. हो एक कंदील अशी मापशी मी सरे जंगल हिंडो. हो गेलोच मी, पाहिलंच मी काय असते तो. अरे काय बाजार असते त्याचा राजा. हा 5-7 दुकान असते समजा, असे 7-8 समजा. हो बाजार करते ते. हो त्याचं हे बा अलगच भाषा अलगच सगळं. आणि ते बाजार केला की तिथून निघून जाते. हो मी गेलतो त्याच्या बाजारात घुसलो तुम्ही. हो त्याला वाटे ही भूतच होय का बा. हो कारण की ते कसं भूतासारखी दिसत नाही काही. आपल्या वाटे बा भूत असतील बा कशीच्या कशी तोंड. अरे बाबा माणसासारखे माणसं. हो बिलकुल असं वाटते की आपल्या गावातलेच होय का. आपण त्याच्यातनी मिळून मिसळून बाजार करतो. हो आपल्याला वाटतही नाही आपण भूताच्या एरियात नाही आहो म्हणून. नंतर मग त्याचा फटका बसते भाऊ. हो मग मला पाणी द्यायला नेलं होतं. हो दुसऱ्या दिवशी बिमारच पडलो मी. हो मग काय तर बा शेवटी तैपासून मला ते हे बांधलेले आहे ते कवडी गिवडी. म्हणून मला माझा जीव वाचला त्यावेळेस. हो माय बाबा सांगे म्हणले का रस्ते कामं करतो म्हणे तू, त्या भूताच्या बाजारातून आला म्हणे बा वाचून, कमाल आहे म्हणते. नाही तर मेला असता म्हणे इरीत लोटून दिलं असतं म्हणे तुले, पण मी वाचलो बा. म्हणून तुम्हाला खोटं नाही वाटत. आता तुम्हाला वाटत असेल खोटं तर जाऊन पाय तू. काय झाले पण नाही का हो ना, भेवाडून द्यासाठी काही सांगते का. बरं 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 ठीक आहे ना ठीक आहे ना. मी काय म्हणतो हो मी जाऊ का मग. हा मी जाऊ का म्हणलं. आज आता बाजार आहे म्हणता ना त्याचा. ते काय रे बाबा ईशाची परीक्षा करतं. हो मी केली म्हणा कसा माझ्या पुण्याचा साठा शिल्लक आहे म्हणून मी वाचलो. पण बाकी खराब काम आहे बरं. तिकून आल्यावर हो ते सोडतच नाही भूत. त्याला का माहीत झालंय दुसरा माणूस इथे येऊन गेलेला आहे. हो त्याचे भूत सोडत नाही बरं. फालतू काही व्हायचं तुला तर बसा लागेल राजा. हो आता एक तर पाणी देणारे कोणी राहिले नाही, कोणी काही असं राहिलं नाही पहिल्यासारखं. हो तू पाय बा तू हिंमत ना तुला जायची असेल तर तू जाय, नाही तर आपलं काही म्हणणं नाही. आपण म्हणतो जाऊ नको. नाही बा थैली घेऊन जातो बाजार करून येतो. हो पाहा तुम्हाला दाखवतो का येऊन.
बाबा शेवटी आता बा जाऊ नका विनाकारण कसं असते जिद नका करू अशा गोष्टीची. तुम्ही मी तर म्हणतो फालतू तुम्ही काही खोळेलपणा करसान उद्या इथं येऊन भूत तुम्हाला कसं काय करून सांगता येत नाही बरं. हो त्यापेक्षा त्याच्या इचुकाट्यात जाऊच नका तुम्ही. आता तर जातोच मी इचुकाट्यात त्याच्या कोणते भूत होईल काय आहे तो. हो मी आज पाहूनच येतो मी पाहिलंही नाही. हो एक वेळ पाहून या आता विचारच आहे बाजार आहे पाहता विचार आहे. चला हे बा माया आता जेवण आलं वाटतं. मी आता थैली घेतो मी. हो पैशाचं काम आहे का पैसे नाही लागते का काय का फुकट देणार आहे का ते. हो पैसे तर लागतच का नाही का असं थोडी आहे की. पण जाऊ नको बा एवढी विनंती आहे तुले. ते भेवाडून द्यायचंच लक्ष नाही समजते म्हणले का काही नाही बाजार गिजार तिथं. हो वाजवणं गिजवणं बी सगळं नाटकच होतं. हे बा मी काय म्हणतो हो मी येतोच आता पाहून एक बा उद्या या विषयाचा एंडच लावायचा मला आता. कोणते भूत आहे कसे आहे कसा बाजार आहे. उद्या सिरीज कम्प्लीटच 5वा भाग कम्प्लीट. चला येतो मी आता. जाय बरं तू इच्छा आहे दादा आपल्या काय करायला लागते मग मला काही म्हणू नको बा. उद्या जर भूतानं भोयसलं तर आपल्याला सांगू नको रे बा. कसं आहे त्याला का माहीत पडलं की बा हे परका माणूस इथे येऊन गेला. ते कुठूनही शोधून काढते तर आणि भोयसतेच. पाय बा शेवटी तू विचार कर आणि मग जाय. नाही मी घोषतो का ते घोषतो पाहतोच मी आता. हो आता थैली घेऊन जातोच मी बाजाराला. पाहू काय होते तर उद्या याचा एंडच लावतो आता शेवटचा एपिसोड उद्या सिरीज कम्प्लीटच. चला येतो मी.